केंद्र सरकार देश भांडवलदारांच्या घशात घालत आहे. सरकार अदानी व अदानीच्या कंपन्यांना मदत करत आहे. नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाणीचं काम अदानीच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलं. त्या गावामध्ये 10 सप्टेंबरला एक सुनावणी होती. ती गावच्या लोकांनी उधळून लावली. गावच्या लोकांना मान्य नाही ती गोष्ट. कमळेश्वर तालुका गोंडखैरी कोळसा आणि खाणीचा पट्टा या खाणीला तेथील 24 गावांनी म्हणजे प्रमुख 24 गावांनी आणि छोट्या मोठ्या 80 पेक्षा जास्त गावांनी विरोध केला. तरीही केंद्रीय कोळसा मंत्रालयाने अदानीच्या कंपनीला परवानगी दिली. एवढा विरोध करूनही ग्रामपंचायत गौंडखैरी व तोंडाखैरी व बेल्लोरी यांनी प्रशासनाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे, उपप्रादेशिक अधिकारी, केंद्रीय भूजल बोर्ड, प्रादेशिक कार्यालय, पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडे खाणी संबंधित कागदपत्रे व माहिती मागवली. एकाही मंत्रालयाने, एकाही विभागाने त्या ग्रामपंचायतींना एकही माहिती दिली नाही. याचा अर्थ सरकार अदानीला मदत करत आहे. राहिला दुसरा विषय. बावनकुळे साहेब, तुम्ही म्हटले होते की माझ्याकडे काही शेतकरी आले म्हणून मी शेत रस्त्याची मागणी केली. 90 दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्ता देणार. जर तुमच्याकडे थोडे शेतकरी आले ते तुम्ही त्यांची मागणी मान्य केली, तर हे 80 पेक्षा जास्त गावं या अदानीच्या प्रकल्पाला विरोध करताय. तुम्ही का ती मागणी मान्य करत नाही शेतकऱ्यांची? का अदानी समूहाला तुम्ही मान्यता देताय? हा दुटप्पीपणा तुम्ही करताय. तुम्ही देश भांडवलदारांच्या घशात घालताय. आज नागपूरचं टेम्परेचर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलंय. जरा देश माझा याचे भान असू द्या.